कुठलाही धर्म कुठलीही जात वाईट नसते, पण प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये काही 4-5 भांडगुळ असतात, ते धर्म आणि जाती बदनाम करतात. माझा प्रश्न हा आहे की पुण्यतिथीच्या दिवशी तुमच्या भाषणाची लय कशी असावी. पुण्यतिथीला तुम्ही सांगाले कि अफजल खान ने शिवाजी को मिलने बुलाया, इसको इस बगल में दबाऊं क्या उस बगल में दबाऊं, बाद में खंजीर खुपसू, है ना, बाद में शिवाजी महाराज मिलने गए, गले लगने लगे और उसने लांडे का कोथळा निकाला. तुम्ही अहिंसा परमो धर्म ज्या धर्माची शिकवण आहे त्याच्यातून तुम्ही आलात. तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरील पराक्रम सांगावा एवढे तुम्ही महान नाहीत. आम्ही जन्मजात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत आलोत. विनंती एकच आहे की तुमचा हा थोडा माज कमी करा. काही एक महाराज पाहिले मी, ते भाषणात खुलेआम म्हणाले उठाव दांडे. काही अनेक जण पाहिले मी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदी साहेबांसोबत, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ह्या साहेबांसोबत. अरे म्हणजे तुम्ही एक तर गांजा कमी प्या, नाहीतर महत्त्वाची गोष्ट 19चा है ना तो अल्कोहोलिक डोस आहे का तो कमी करा. तुमचं काय राजकारण खड्ड्यात जायचं आहे, कोणी सत्तेत या कोण कोणाच्या उरावर बसा आम्हाला घेणं देणं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज ज्याला अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत म्हणते, ज्यांना आपण आपल्या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानाची आग म्हणतो, अस्मितेची ओळख म्हणतो, ते चारित्र्य म्हणजे आमच्या काळजाचा विषय. तिथं तुम्ही हुडबुड करण्याचा प्रयत्न करू नका.